हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू अवर चॅनल. आज मी बनवणार आहे क्रिस्पी अँड टेस्टी पोटॅटो बॉल. तर तुम्ही बघू शकता, दिसायला किती छान आणि मस्त दिसत आहे. तर खायला पण टेस्ट पण त्यांची खूप छान आहे आणि बनवायला तर एवढं इझी आहे की मी फक्त 5 ते 10 मिनटात ते बनवलेले आहेत आणि खूप सोपी पद्धत आहे. जास्त त्याच्यात काही इन्ग्रेडियंट्स पण नाही टाकायचे. एकदम छान इझी प्रोसेस आहे. तर आधी मी सुरुवातीला काय केलं की बॉईल बटाटो घेतले. ठीक आहे, त्यांना व्यवस्थित आपल्याला स्मॅश करून घ्यायचं आहे. चमच्याने म्हणा, तुम्हाला तुमच्याकडे जे वस्तू असेल त्याच्याने व्यवस्थित त्यांना स्मॅश करून मग नंतर मिक्स करून घ्यायचं आहे. यामध्ये आपल्याला फक्त मी तुमच्या चॉईसनुसार किंवा तुमच्या टेस्टनुसार तुम्ही त्याच्यामध्ये वेगवेगळ्या इन्ग्रीडियंट्स ॲड करू शकता. मी फक्त याच्यात कॉर्नफ्लॉवर ॲड केलेला आहे, नंतर लाल मिर्च पावडर ॲड केलेला आहे आणि मीठ टाकलेलं आहे. तुम्ही याच्यात कोथिंबीर वगैरे जर तुम्हाला टाकायचं असेल तर तुम्ही टाकू शकतात. यानंतर या मिश्रणाला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. हाताने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. मी नंतर हाताने व्यवस्थित मिक्स केलं त्याला आणि मिक्स केल्यानंतर त्याचे छोटे छोटे बॉल बनवून घ्यायचे आहेत. मी मिक्स करते तोपर्यंत साईडला मी कढईमध्ये तेल टाकून गरम करायला ठेवून दिलेलं आहे. तर हे बघा, आपलं मिश्रण हे रेडी झालेलं आहे आणि यानंतर मी याचे छोटे छोटे बॉल बनवून घेतले आहेत, तुम्ही बघू शकता. यानंतर आपल्याला जो गॅसचा फ्लेम आहे तो मीडियम टू हाय ठेवायचा आहे. आपण जर जास्त कमी गॅस ठेवला तर ते फुटतात आणि ते चांगले नाही लागत. तर हायच फ्लेम पाहिजे, तेल चांगलं तापलेलं पाहिजे. तर तुम्ही बघू शकतात आपले क्रिस्पी अँड टेस्टी पोटॅटो बॉल. कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक